हॅलो गायज, गुड इव्हनिंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी चालली आहे गावाला, तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा ब्लॉग. खूप सारी धमाल येणार आहे आणि अचानक ठरलं आहे गावाला जाणं आणि माझा बर्थडे उद्या. तर मला सगळ्यांनी विश करा, हॅपी बर्थडे टू मी. तसं आम्ही कुठे आलो? यवत, हो ना? यवतला आलोय ना? यवतला आलो आम्ही आता. मस्त पेट्रोल टाकणार आहे. तुला समजायला पाहिजे ना गाडी कुठे थांबवली. हा, यवत आहे यवत. हा लॉक कुठलंय? हा बाहेरचं. येस, माझ्या बर्थडेला फक्त काय करा ब्लॉग मध्ये. माझ्या बर्थडेला फक्त 1 तास बाकी आहे. सगळ्यांनी विश करा मला, माझ्या ब्लॉग मध्ये टाका हॅपी बर्थडे टू मी. आम्ही निघालोय. प्रिया 12 वाजले. थँक्यू. हा ना, माझा बर्थडे. रात्रीचे 1:30 वाजले तर आम्ही उतरला आता चहा प्यायला, कारण की खूप झोप येते डोळ्यांवर, कळतच असणार. आता आम्ही ढोकीमध्ये पोहोचलो आहे. इथून किती वेळ लागणार दीदी? इथून 1 तास. तुमच्यासारखे सवय ना. सकाळी लेट झाला आम्हाला पोहोचायला. पिल्लू हाय कर. ये देखो हमारा गाव. पाऊस चालू आहे गावामध्ये आता. खूप मस्त वाटतंय. माझा बर्थडेचा दिवस माझ्या गावात सुरू.
पाऊस येतोय आणि इथं आहे ना मी घातली हिल, मला चालताच येत नाही राव. सीताफळ हा ना, किती छान आहे. आमच्या घराच्या पुढे आहे. काय का ते नंतर लावणारच आहे मी आवाज. नको नको भिजलंय पावसात सगळे. हाय दीदी. बर्थडे इकडेच होणार आहे आणि अर्जंटमध्ये आलेलो आम्ही गावाला, काहीतरी काम होतं म्हणून. आणि आता आम्ही चाललोय दीदीच्या मैत्रिणीला भेटायला. किती वर्षांनी भेटतेस? खूप वर्षांनी भेटते. जवळजवळ 5-7 वर्षांनी आम्ही जाणार आहे. हे आमचं घर आहे बांधलेलं, नवीन घर बांधलं आम्ही. काय का आबे? 2च मिनिटात आम्ही पोहोचणार, कारण की हे आमचं घर आहे आणि इकडं तिचं घर आहे. एवढं भारी वाटतं गावाला येऊन, पण करमत नाही. पुणे ते पुणे असतं आणि गाव ते गाव असतं, आणि पण गावाला पण गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं गाईज? काय लागले? करंट लागला होता. कुठं कुठं? तिथेच पुण्यात. कसं? हा हा तयारी आगमनाची. आणि तुमच्यासोबत मोहन हाय, हात धर पाय धर. नको दाजी, माझे कपडे खराब होते.
दिदी काय असलं सापासारखं? हा आहे गुळवेलचा वेल. कशाचा? गुळवेल गुळवेल गुळवेल. गुळवेलचा वेल आहे हा. खोकला सर्दी ताप ह्याच्यासाठी एकदम रामबाण उपाय आहे हा. पाडेल असा उपाय हा. काटा करून प्यायचा ना ह्याचा? काढा म्हणजे हा संध्याकाळी रात्रभर भिजत घालायचा आणि त्याच्यानंतर सकाळी हा काही न खाता हा प्यायचा. हा संध्याकाळी ह्याला पहिलं हे ओलं असतं तर हे ना पहिलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. त्याच्यानंतर पूर्ण वाळल्यानंतर हे असे असतात ना हे वाळवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवायचं. आपल्याला सर्दी खोकला ताप वगैरे आला ना तर हे ना असं ठेचायचं आणि रात्रभर पाण्यात भिजत घालायचं. भिजत घातल्यानंतर हे सकाळी पाणी प्यायचं. ह्याचं पाणी प्यायचं गाळून. ते पण काही न खाता आणि त्याच्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही. त्याच्यानंतर तुमचं सर्दी ताप खोकला 2 दिवसात गायब. वा. आम्ही निघालो आता परत पुणे. आत्याकडे चाललोय आम्ही. आता मग आत्याला जाऊन भेटायचं मग तिथून सरळ पुणे. गावाकडचं घर असू दे. पत्र्याचं जरी असलं तरी घर आपलं. सरकार देते का आपल्याला काय? देईल की सरकार. हा हे आमच्या मॅडम बाई निघाल्यात आता. 10 कॉल येतात तिला सारखे. चलो मला सोडून चालली का? ब्लॉग चालू झालं. वानर त्यांना माहिती तर असतं का वानर म्हणजे काय असतं? कोणाला? पुण्यातल्या लोकांना माहिती नाही का वाढणार? तुला बघितली चलो बाय कर मामा. बाय. कधी येणार आहेस आता पुण्याला? 5 तारखेला. 5 तारखेला काय? 5 तारखेला तिरुपती. ये. अरे हा तू चालला. तेरणा धरण आहे ना? ओव्हरफ्लो कसं रेलं केवढं पाणी सोडलं. आम्ही आता आलोय बार्शी मध्ये. आता चहा पिणार असं आणि मग आता इथून जाणार. आता आम्ही कुठे? बार्शीमध्ये आहे ना? बार्शीमध्ये. आता इथून किती वेळ लागणार आपल्याला? किती वेळ? 7 माय गॉड. 6 तास अजून गाडीत बसायचंय. आमचं सरप्राईज आमच्यावर भारी पडलं. आता 6 तास काढायचे आहेत. मग सी यू पुणे. फुले बघा हे तर जेवायला पण बसले. इकडे चाललंय का आपण? नका देऊ. कसं आहे पण सगळ्यांचं. माझ्यासमोर हाय गाईज बोलतो. इथं बोल ना हाय गाईज आम्ही जेवायला आलो. असतात आमच्या गाडी. काय खायचं? आलंय ते वर्ष. 2 वर्ष हॉटेलची बाहेर. मग 2 वर्ष. 2 वर्षाचा सवय लागते. पुढच्या महिन्यात लगेच पण मला बघत असं ही पण अशी नगरी पाहिजे. नाही हिच्यासाठी कसं होतं ती गोष्ट बोलतच नव्हतं मेन.
आईस्क्रीम मन हॉटेलचं मन केलं आणि आम्ही सेफली घरी पोहोचलो. पण माझं मोबाईलची बॅटरी डेड झाली होती, त्याच्यामुळे मी पुढचे व्हिडिओ नाही काढू शकले. तर इथेच आपला ब्लॉग समाप्त झालाय.